तर मिलिंद देवरांचा बोलवता धनी कोण हे सर्वांना माहिती असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। मिलिंद देवरांच्या आरोपांवर वर्षा गायकवाड यांची ही प्रतिक्रिया। मिलिंद देवरा यांनी काल एक ट्विट केलंय आणि आज देखील महत्त्वाचं विधान केलंय। काँग्रेस दलित विरोधी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत वर्षाताई गायकवाड आहे। काल त्यांनी वर्षाताईंबद्दल एक ट्विट केलं। वर्षाताईंना जाणून बुजून तिकीट देण्यात आलं नाही आणि यामागे काँग्रेसचंच कट कारस्थान आहे असं थेट आरोप त्यांनी केला। आपल्यासोबत आहेत वर्षाताई गायकवाड, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, मिलिंद देवरा तुमच्याबद्दल जे काही ट्विट करताय, जे काही भाष्य करतायत, तुम्हाला पटतंय का? असं आहे की मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत ते शांत होते। आता त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी आता ज्या पक्षात ते सामील झाले त्या पक्षात त्यांनी त्यांच्या पक्षाला सजेशन द्यावे, त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी। आणि त्यांचं जे ट्विट तुम्ही बोलताय ते काँग्रेस पक्षाबद्दल बोललेले नाही की काँग्रेस पक्ष हा दलित विरोधी आहे। काँग्रेस पक्ष जर दलित विरोधी असता तर मला अध्यक्ष बनवलं असतं का? एका पॅरेंट बॉडीचं एका महिलेला अध्यक्ष बनवण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। काँग्रेस पक्षाला जर तुम्ही बघाल तर तुम्ही मोठी मोठी पक्ष अशी जे AICCचे आमचे जे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत, मी मुंबईचे अध्यक्ष आहे। त्यामुळे त्यांचं मत काँग्रेस बद्दल नाही आणि मला त्यांना एक गोष्ट सजेशन करायची आहे की ते सातत्याने ज्या सूचना करतात ते त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये कराव्यात। अजूनही दक्षिण मुंबई असेल, अजूनही उत्तर मध्य मुंबई असेल, अजूनही ईशान्य मुंबई असेल, या विविध ठिकाणी तुमचे उमेदवार आलेले नाही आहेत, नॉर्थ ईस्ट वेस्टला वगैरे। तुम्ही त्याच्यावरती फोकस करा। तुम्ही तुमच्या पक्षाला कसं पुढे घेऊन जाल याचा विचार केला पाहिजे आणि एकनाथ शिंदे या इलेक्शन नंतर राहणार आहेत का मुख्यमंत्री याचा विचार करावा। आमचा पक्षाचा आम्ही विचार करायला समर्थ आहोत आणि सक्षम आहोत। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।